प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावानं धन्यवाद देऊया प्रियांनो की देव बाप्पाने पुन्हा एकदा तुमच्या परिवाराची आठवण केली आणि देव बाप ज्यांची पण आठवण करतो त्यांच्याकडं काही विशेष कारणानं तो भेटी द्यायला येतो. प्रियांनो, आज पृथ्वीवर देव बाप्पाचं आत्म्याच्या प्रेरणेने ज्या पण ठिकाणी भेटी घ्यायला आत्मा जातो ना, व्यर्थ जात नाही. ओपन मीटिंग असली तिथं देखील देवाचा आत्मा व्यर्थतेने जात नाही. थोडक्यात म्हणजे देवाचा आत्मा ज्या पण ठिकाणी जातो त्या ठिकाणी काही ना काही तो आपल्या बरोबर घेऊन जातो, यासाठी की जे प्रियजन पवित्र आत्म्याने ठरवलेले असतात की हे माझ्या प्रार्थनेच्या सहभागितेमध्ये बसणार आहेत, त्यांना तो काही ना काही देण्याची अपेक्षा करतो. प्रियांनो, आज अंतिम समयाच्या अगदी आपण शेवटच्या क्षणाला आलेलो आहोत. अंतिम समयाचा देखील शेवटचा क्षण हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सध्या घालवित आहोत. आज जो तो म्हणतो ना, प्रभू येशू केव्हा पण येणार आहे, चोरासारखा येणार आहे. म्हणजे आज बहुसंख्य विश्वासणारे सेवक आत्म्याच्या प्रेरणेने जागृत व्हावयाला लागलेले आहेत. म्हणून प्रियांनो, देवबाप्पा आपल्या येण्याच्या तयारीमध्ये कुठली कसर सोडणार नाही. ज्या वेळेला प्रभू येणार आहे त्या वेळेला तो खात्रीने आमच्यासाठी येणारच आहे. त्यावेळेला प्रभू आपल्या येण्यापासून माघार घेणार नाही. पण प्रभू आपल्या येण्याचा निर्णय कधी घेईल हे कोणालाही सांगणं संभव नाही. म्हणून या भक्तीच्या आपण सुरुवात प्रार्थनेने करूया. आणि आज समीक्षा आपल्यासाठी सुरुवातीला प्रार्थना करल. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते बाप्पा, आतापर्यंत सांभाळस म्हणून मी तुला धन्यवाद देते. बाप्पा, ही सुंदरशी वेळ तू आमच्या जीवनाला जोडलीस म्हणून मी तुला धन्यवाद देते. बाप्पा, आज बागसाहेब जे वचन संदेश सांगणार बाप्पा, तो आशीर्वादित कर. बाप्पा, त्यांच्या मुखातून निघणारे शब्द आम्ही असे मानू की तुझ्या मुखातून निघणार आहेत बाप्पा. बाप्पा, त्यांचं जसं येणं आशीर्वादित केलंय तसं जाणंही कर. ही छोटीशी प्रार्थना बाप्पा, त्यांनी येणं आशीर्वाद केलं त्याबद्दल धन्यवाद. ही छोटीशी प्रार्थना त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड्या प्रेरणात म्हणते. आमेन. विचाराच्या माध्यमातून प्रभू बोलत होता. जेव्हा पण प्रभू येण्याचा निर्णय घेईल त्यावेळेला प्रभू माघार घेणार नाही, हे विधान आपण ऐकलेलं आहे. प्रियांनो, जास्तीत जास्त विश्वासणारे सेवक प्रभूच्या सानिध्यामध्ये आत्मेने आणि खरेपणाने त्याला दिसावे म्हणून देवबाप प्रत्येक वेळेला प्रत्येक सेकंदाला तो आपल्या विश्वासणाऱ्याबरोबर सेवकाबरोबर आपली संगती ठेवण्याची इच्छा करतो. पण देवबाप त्यांच्या बरोबरच आपली संगती ठेवण्याची इच्छा ठेवतो, सहभागिता ठेवण्याची आशा धरतो, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि तो आत्मा विश्वासणारा सेवक देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्यामध्ये ठेवण्याच्या प्रक्रियेला कृतीने प्रभू समोर दाखवतो. त्यांच्याच गाठी भेटी घेणं प्रभूला जास्तीत जास्त आवडत आहे. प्रियांनो, प्रभूंनी पण पवित्र आत्म्याविना आपल्या विश्वासणाऱ्यांना सेवकांना न ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.
आज प्रत्येकाजवळ प्रभूने काही ना काही दिलेलं आहे. काही जण उपयोगात आणतात, काही जण उपयोगात आणत नाही, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण देवाने कोणालाही रिकाम ठेवलेलं नाही. कारण देव ज्याला आपल्या राज्यात घेण्याची इच्छा प्रगट करतो ना, त्याला तो उत्तमातलं उत्तम एक तरी कृपादान देण्याची प्रभूची इच्छा असते. पण आम्ही भावी जीवनात चालत असताना कधी कधी त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही प्रियांनो. आणि ह्या गोष्टीकडे लक्ष न देणारे प्रामुख्याने काय कारणामुळे लक्ष देत नसतील? कारण ज्यांचं लक्ष जगातल्या गोष्टीकडे जास्तीत जास्त लागलंय ना प्रियांनो, त्यांना आत्म्याच्या गोष्टीकडे एवढं रुचीने ते वागण्याची तयारी दाखवित नाही. पण ज्यांचं लक्ष आत्म्याकडे लागलेलं आहे ते जास्तीत जास्त प्रभूला संतोष कसा होईल या गोष्टीकडे आपलं लक्ष प्रत्येक वेळेला केंद्रित करतात. या ठिकाणी आम्ही जे काही करू, प्रभूसाठी जे काही करू, त्याचं प्रतिफळ आपल्याला वर आहे. आम्ही जगामध्ये जगातल्या गोष्टीसाठी, मनोरंजनासाठी किंवा आणखी इतर गोष्टींसाठी जो वेळ देतो ना प्रियांनो, त्या वेळेचा, त्या गोष्टीचा देवबाप अजिबात आम्हाला हिशोब विचारणार नाही. देवबाप फक्त वरती गेल्यावर जे उभे राहणार आहेत त्यांना कदाचित हा प्रश्न करील, पृथ्वीवर असताना माझ्यासाठी तू काय केलं आहे? प्रियांनो, आम्हाला आमच्या शरीरातल्या आत्म्याला बोलण्यासाठी जागा तयार करण्याची हीच एक अंतिम समयाची घटिका देवाने जी आमच्यासाठी ठेवली, त्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रियांनो, सुईच्या टोका एवढं जरी प्रभूसाठी तुम्ही काही केलं ना, त्याचं प्रतिफळ तुम्हाला दिलं जाणार आहे. सुईचं टोक किती मोठं असतं का डोंगरा एवढं सुईचं टोक? पाहिलं कुणी की मी सुईचं टोक डोंगरा एवढं पाहिलं बाबा? म्हणतं कुणी असं? प्रियांनो, सुईच्या टोका एवढ्या जर प्रभूसाठी केलेल्या कार्याचा, कामाचा आम्हाला जर मोबदला मिळणार आहे, तर आम्ही मोठे जर कार्य केले तर त्याचा मोबदला कसा असेल? त्याचं बक्षीस कसं असेल आमच्यासाठी? उत्तमातलं उत्तम असणार आहे. म्हणून प्रभूने काढूया एक शब्द आपण विचारातून चाललो तर बघूया. उत्तमातलं उत्तम प्रभू म्हणला ना आम्हाला देईल. काय देणार आहे उत्तमातलं उत्तम? प्रगटीकरण 3रा अध्याय 11वं वचन. मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझे जवळ आहे ते दृढ धरून राहा. जे तुझ्या जवळ आहे ते दृढ धरून राहा. तुझा मुकुट कुणी काढून घेऊ नये, कुणी घेऊ नये हे म्हटलंय ना. प्रियांनो, समजा XYZ आपला मुकुट तयार करत आहे वर, पण मुकुट करता करता त्याने मुकुटाच्या कार्याचं कामच थांबवलं, तर मग जो मुकुट XYZ व्यक्तीला मिळणार आहे तो काढून मुकुट दुसऱ्याला दिला जाईल, कारण यांनी आत्म्याचे काम स्टॉप केले. म्हणून सुरुवातीला शब्द आला, मी लवकर येत आहे, तुझ्या जवळ जे आहे ते दृढ धरून राहा.
प्रभूला सांगायचं की ते सोडून देऊ नको, त्याच्यापासून आपला मार्ग विपरीत करू नको, त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याकडे कधीही मनामध्ये असा विचार येऊ देऊ नको. या गोष्टी प्रामुख्याने ज्यांना मुकुट देण्याचं देव बाप्पाने ठरवलंय किंवा जे मुकुटासाठी या भूतलावर आत्म्याने आणि खरेपणाने सेवा करत आहे, कार्य करत आहे, देवासाठी काम करत आहे, त्यांच्या विषयी या ठिकाणी प्रभू बोलत आहे. प्रियानो, मुकुट मिळणं इतकं सोपं नाहीये. मुकुटासाठी पण आम्हाला फार नम्रतेने, लीनतेने, सहनशीलतेने प्रभू मध्ये चालण्याची प्रत्येक वेळेला गरज आहे. म्हणून आज जे वचन आपल्यासाठी येणार आहे त्या वचनाचा पण काही आशय किंवा अंश भाग जो विचार आपण ऐकलेला आहे त्या विचाराशीच मिळता जुळता आहे. आता आम्ही जे काही प्रभूसाठी करू, जे काही प्रभूसाठी आम्हाला करायचं आहे, त्याच्यामध्ये जर प्रभूची मान्यता असली तर आम्हाला ते करता येईल. प्रभूची मान्यता नसल्यावर होईल का आमच्याकडून? किती आमच्या ताकद असू द्या, शक्ती असू द्या, आम्हाला काही करण्याची कुवत आहे, पण जिथं देवाचा आत्मा ज्या गोष्टीला मान्यता देत नाही त्या गोष्टीला आमच्याकडून तसं होणं संभव नाही जसं आम्ही करण्याची अपेक्षा, करण्याची इच्छा करतो. म्हणून प्रियानो, एक वचन पाहूया आपण. स्तोत्र संहिता 55 अध्याय 22 वचन. तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. आपल्या जीवनामध्ये ना प्रियांनो, चालत असताना शारीरिक गोष्ट असो की आत्मिक गोष्ट असो, प्रत्येक वेळेला देव बाप्पावर आम्ही आमचा सगळा भार सोपवणं गरजेचं आहे. प्रियांनो, आम्ही कधी भार घेऊन प्रभूच्या इच्छेप्रमाणे प्रभू मध्ये चालू शकत नाही. काही वचन बायबल मध्ये देव बाप्पाने अशा अनुषंगाने ठेवलेले आहेत प्रियांनो, की त्याचं महत्व, त्याचं रहस्य, त्याचं गुज आत्म्याशिवाय कोणी प्रगट करू शकत नाही. का बरं भाराविना आम्ही प्रभू मध्ये चालू शकत नव्हतो का? भाराविना आम्हाला चालता येणं संभव होऊ शकत नव्हतं का? काय कारण हे? देवबाप म्हणतो तू आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. प्रियांनो, आम्ही जर आमच्या इच्छेने आमचा भार वाहण्याचा प्रयत्न जर करू लागलो तर तो दुष्ट सैतान आमच्या भार वाहण्यामध्ये कोणता ना कोणता अडथळा आणण्याचा जरूर प्रयत्न करीन. जरूर आम्ही जो काही भार वाहण्याची तयारी करतो त्या भाराला वाहून आम्ही घेऊन जाऊ नये म्हणून तो आमच्यामध्ये कोणती ना कोणती गोष्ट रुकावटीची आणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देव बाप्पाने आपल्या विश्वासणाऱ्यांना कदाचित सांगितलेलं आहे की तू आपला भार मजवर टाक. कारण एदेन बागेपासून सैतान मनुष्याच्या माग लागलेला आहे आणि पहिली व्यक्ती त्याने हव्वेला आपल्या जीवनामध्ये आपलं यश प्रगट करण्यासाठी उपयोगात आणलेला आहे. स्वर्गात प्रभूचं ऐकण्याच्या प्रक्रियेत होता. पृथ्वीवर आल्यावर मनुष्याच्या माग
परमेश्वराच्या विरोधात मनुष्याला पापी ठरवण्याच्या प्रक्रियेमध्ये सैतानाने या ठिकाणी थोडीशी, ज्याला यश म्हणतात, मिळवलेला आहे. फक्त पाप होण्यापुरतं यश मिळवलेलं आहे. बाकीच्या गोष्टीमध्ये सैतानाला देव बाप्पाने कोणत्याही ठिकाणी अग्रेसर होऊ दिलेलं नाही. पण जे पाप जगामध्ये आदामाच्या द्वारे आलं, ते जरी पाप त्या समयात साधारण आदामाला वाटत असेल, पण ते साधारण पाप आजच्या समयाला कोणत्या थरापर्यंत जाऊन पोहोचला आहे हे आपण चांगल्या प्रकारे समजून घेतो. काय काय प्रियानो, क्षुल्लक पापामुळं जगामध्ये गोष्टी आलेल्या आहेत. कशा कशा प्रकारच्या गोष्टी, पवित्र आत्मा ज्या गोष्टी सांगण्याविषयी बोध करील ते सेवक बोलल्याशिवाय राहणार नाही. पण इतकं सांगतो प्रभूमध्ये की जे काही पृथ्वीवर आज आहे पापाच्या कारणामुळं ते योग्य नाही. म्हणून प्रियांनो, मनुष्याने एक सेकंड. मनुष्याने पापाच्या दास्यातून बाहेर निघावं म्हणून देव बाप्पाने मनुष्याला सर्व प्रकारची कृपा आपल्याकडून मिळावी म्हणून त्याने आपला एकुलता एक पुत्र राखून ठेवला नाही. त्याला आमच्यासाठी पाठवण्यात आलं. तो अस्तित्वात होता परंतु प्रगट झालेला नव्हता. त्याचं अस्तित्व होतं. आज फार जण येशू ख्रिस्त जगात आला त्यानंतरच त्यांना सगळं मान्य, पण येशू ख्रिस्त जेव्हा आलेला नव्हता त्याविषयी काही जण शंकेमध्ये, भ्रमामध्ये आज पण चाललेले आहेत. पण बायबलने सबळ एक पुरावा दिलेला आहे. बघूया काय सबळ पुरावा दिलेला आहे. कलसीकरांचं पत्र 1 अध्याय 15वं वचन. पहिला अध्याय 15वं वचन. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. पाहिलं, तो अदृश्य होता. काही जण विपरीत मनाने येशू ख्रिस्त प्रगट होण्या अगोदरच्या गोष्टीला आपल्या मनात घेऊन चाललेले आहेत. आणि तो सर्व उत्पत्तीमध्ये ज्येष्ठ म्हणजे मोठा होता. देवाच्या नजरेमध्ये सर्वात मोठा तो होता. त्यानंतर सर्व लहान आम्ही अस्तित्वात आलो असं त्या ठिकाणी त्या शब्दाला प्रामुख्याने प्रभूला कळवायचं आहे. प्रियांनो, म्हणून येशू ख्रिस्त नेहमी आपल्या भावी सेवा कार्यामध्ये तो म्हणायचा, मी अब्रामापूर्वीचा आहे, मी मोशेच्या पूर्वीचा आहे. तेव्हा शास्त्री, सदुकी, परुषी म्हणायचे, हा कालचा मुलगा, योसेपाचा मुलगा, मारियाचा मुलगा आता जन्माला आलेला आहे. याला काहीच वर्ष जगामध्ये येऊन झालेले आहेत, पण तो हजारो वर्षापूर्वीच्या मोशेविषयी, अब्रामाविषयी
कस काय हे बोलतो, आणि हे बोलणं शास्त्री सदुकी पुरुषांना बिलकुल मान्य होत नव्हतं. आणि मग ते येशूला रागाने, द्वेषाने, क्रोधाने येशूकडे यायचे आणि त्याच्या विरोधात काहीही करण्याची ते तयारी दाखवायचे, असं बायबल आम्हाला सांगत आहे. पण येशू ख्रिस्त ज्या गोष्टी बोलायचा त्या गोष्टी समजण्यासाठी शास्त्री, सदुकी, परुषी, याजकगण यांच्याजवळ देवाचा आत्मा नव्हता, म्हणून त्यांना त्या गोष्टी समजत नव्हत्या. आणि जेव्हा येशू ख्रिस्त म्हणला, हे 46 वर्ष बांधलेलं मंदिर तुम्ही पाडा, मी 3 दिवसात हे मंदिर उभारीन, तेव्हा तो सगळ्या प्रमुख याजकांनी, परुषी, शास्त्री, सदुकी सगळ्यांनी गोटे घेतले येशू ख्रिस्ताला मारायला. 46 वर्ष या मंदिराला लागले, तू 3 दिवसात मंदिर कस काय उभं करशील 46 वर्षाच्या मंदिराला. पण त्यांना ही भाषा कळली नाही की येशू ख्रिस्त हृदयातल्या मंदिराविषयी म्हटलेला होता की हे हृदयाचं मंदिर मी 3 दिवसामध्ये नीटनेटकं व्यवस्थित करीन. का या अधिकाऱ्यांना येशू ख्रिस्ताची भाषा कळत नव्हती? पवित्र आत्म्या विना ते होते. येशू ख्रिस्ताचा आत्मा ज्या समयात येशू ख्रिस्त बाप्तिस्मा घेताना कबुतराचा आत्मा उतरला असं बायबल सांगतं, त्या प्रकारे जर यांच्यामध्ये आत्मा असता तर येशू ख्रिस्ताची भाषा यांना कळली असती. पण यांच्या डोक्यामध्ये नियमशास्त्राच्या आधारित चालणं, नियमशास्त्र सर्व काही आहे असं मानून हे अधिकारी चालणारे होते. म्हणून येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा जे पण वाक्य बोलायचा यांना ते वाक्य समजत नसायचं आणि ते त्या वाक्याची त्यांना खूप चीड यायची. प्रियांनो, मनुष्यामध्ये पवित्र आत्मा आहे तर मनुष्याच्या सेवेला, मनुष्याच्या विश्वासाला काही अर्थ आहे. मनुष्याजवळ जर पवित्र आत्मा नसला ना प्रियांनो, तर त्यांच्या विश्वासाला एवढा अर्थ राहत नाही. म्हणून अंतिम समयामध्ये प्रामुख्याने आम्ही तपासलं पाहिजे की माझ्यामध्ये पवित्र आत्मा कार्य करतो का. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने मी प्रभूची सेवा करीत आहे का, किंवा पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने मी प्रभू मध्ये आपले दिवस घालवित आहे का. प्रियांनो, सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन या गोष्टीकडे आमचं प्रामुख्याने प्रतिदिवशी लक्ष असणं गरजेचं आहे. आणि जिथं कुठं आम्हाला वाटेल की आम्ही याच्यापासून थोडेसे दुरावले जात आहोत किंवा याच्यापासून आम्ही थोडंसं दूर जाण्याची आमची प्रक्रिया सुरू झाली आहे, तेव्हा पुन्हा देव बाप्पाला प्रार्थनेच्या माध्यमातून आम्हाला संतोष विणं आणि पवित्र आत्म्याला आमच्यामध्ये कार्यान्वित करण्यासाठी पुन्हा एकदा आणणं, ही प्रक्रिया आमच्यामध्ये आम्ही नेहमी ठेवली पाहिजे. प्रियांनो, बायबलमध्ये इब्रिकाराच्या 6व्या अध्यायामध्ये हे पण सांगितलेलं आहे की जे पतित झाले आहे, पतित नावाचा शब्द आलेला आहे. आता हा पतित नावाचा शब्द कोणत्या अनुषंगाने आलेला आहे माहितीये? ज्यांनी प्रभूला आपल्या जीवनामध्ये स्वीकारल्यानंतर कोणत्याही प्रकारची जागा न देण्याचं ठरवलं
आणि प्रभूने एक सीमा ठरवलेली आहे बायबलमध्ये मनुष्य पाडण्याविषयीची. मागील संदेशात मी सांगितलं होतं किती किती सीमा सांगितलेली प्रभूने. 2-3 वेळेस संदेशात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या घरात सांगितलेलं आहे, इतर ठिकाणी पण सांगितलेलं आहे ध्यानामध्ये नाही. बायबल मधून बघूया आपण. नीतिसूत्रे 24वा अध्याय 16वं वचन. कारण नीतिमान 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन अरिष्ट आल्याबरोबर जमीनदोस्त होतात. मनुष्याला पाडण्याची फक्त देव बाप्पाने 7 वेळेस संधी दिलेली. 8व्या वेळेस त्याला संधी नाही पाडण्याची. आणि जो कोणी या प्रक्रियेमध्ये 7 वेळेस पडून मोकळा होतो ना, इब्रीकराच्या 6व्या अध्यायामध्ये 5 आणि 6 वचनामध्ये जे पतित नावाचा शब्द आलेला आहे ना, तो शब्द हे 7 वेळेस जे पडलेले आहेत ना त्यांच्या अनुषंगाने आहे. जर हा शब्द त्यांच्या अनुषंगाने जर नसताना प्रियांनो, तर मग आम्हाला पवित्र आत्मा आमच्यामध्ये ये. बघ, काही सेवक, काही विश्वासणारे चर्चमध्ये, मीटिंग मध्ये किंवा हाऊस प्रेयर मध्ये पवित्र आत्म्याला नेहमी कन्व्हिन्स करतात, पवित्र आत्म्या तू माझ्यामध्ये ये, माझ्यामध्ये येऊन तू कार्य कर, तुझ्या इच्छेप्रमाणे मला चालण्याची तू प्रेरणा दे. ते काय असं वारंवार बोलतात. जर पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये आहे तर मग त्यांना हे शब्द उच्चारण्याची आवश्यकता का आहे? प्रियांनो, पवित्र आत्म्याचा या विधानातून, वाक्यातून असा अर्थ बोलणारे प्रकट करण्याची अपेक्षा ठेवत असतील की मी पवित्र आत्म्याचा जास्तीत जास्त सन्मान करणारा आहे. आणि प्रियांनो, पवित्र आत्मा एकदा एखाद्या व्यक्तीत आला ना, तो पवित्र आत्मा जाण्याची इच्छा कधीच धरत नाही. पण जर एखाद्याने असे भयानक पाप प्रभू मध्ये राहून करण्याची प्रक्रिया केली ना, त्यावेळेस पवित्र आत्मा जाण्याला पण हरकत घेत नाही. आणि प्रामुख्याने जो 7 वेळेस पडतो ना, त्यांच्यामधून तर निश्चितच पवित्र आत्मा निघून गेलेला असतो. म्हणून देवाने इब्री 6वा अध्याय 5-6 वचन सांगितलंय की जे पतित झाले आहे त्यांना पुन्हा नवीन करता येणार नाही. म्हणून ते प्रभूला नव्याने वधस्तंभावर खेळण्यासाठी देतात. अशा अनुषंगाचे त्या ठिकाणी शब्द देव बाप्पांनी ठेवलेले आहेत. प्रियांनो, पतित हा शब्द जर बायबल मध्ये आहे ना, तर तो एक सिक्रेट कारणासाठी ठेवलेला आहे. पण ह्या पतित वचनाला घेऊन आज संदेशामध्ये आम्ही निरनिराळ्या प्रकारचे विधान त्या अध्यायातून ऐकत आहोत किंवा ऐकलेले आहे. प्रियांनो, देव बाप्पाने एक हद्द ठेवलेली आहे आपल्या वचनाची की या हद्दीच्या पुढे जो जाईल तो माझ्या संपर्कापासून दूर केलेला आहे. जोपर्यंत आम्ही देवाच्या हद्दीला पार करत नाही ना प्रियांनो, तोपर्यंत पवित्र आत्मा आमच्या मधून कधीही जाण्याची इच्छा ठेवत नाही. आणि देव बाप्पाला माहिती आहे की मनुष्य पाप करण्याच्या अधीनतेमध्ये त्याला जास्तीत जास्त आवड आहे. म्हणून तो आमचे पाप नेहमी न आठवणाऱ्या समुद्रामध्ये टाकून देण्याची इच्छा ठेवतो. प्रियांनो, आमचे पाप जर देव बाप्पाने न आठवणाऱ्या समुद्रात टाकून दिले नसते ना प्रियांनो, तर आमचं प्रभूमध्ये
चालणं कदाचित लिमिटेड झालं असतं. आमचं प्रभू म्हटलं राहणं लिमिटेड नाही. हा पतित होणं हा एक भाग आहे, पण देवबाप आम्हाला कधीही आपल्यापासून दूर करण्याची अपेक्षा ठेवतच नाही. त्याने सदैव मनुष्याला आपल्या जवळ ठेवण्याची अपेक्षा केलेली आहे. म्हणून तो वचनामध्ये काय म्हणतो पाहूया. आणखी एक वचन आपण पहिले करंथीकरांचं पत्र 7वा अध्याय 23वे वचन. पहिले करंथीकरा. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसांचे गुलाम होऊ नका. बघा, तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसाचे गुलाम होऊ नका. प्रियांनो, मनुष्याला आपल्या जीवनामध्ये देवाचं गुलाम होण्याची देव बाप्पांनी सुवर्ण संधी या समयात उपलब्ध करून दिलेली आहे. पण आज या संधीचा बहुसंख्य ठिकाणी उपयोग केला जात नाही. काही ठिकाणी माणसाला जास्त प्राधान्य दिलं जातं. म्हणून शब्द आलाय की तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसाचे दास होऊ नका किंवा माणसाचे गुलाम होऊ नका. प्रियांनो, आम्ही सदैव ज्या दिवसापासून आमच्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला, त्या समयापासून आम्ही नेहमी प्रभूचे गुलाम मी आहे अशा विचाराने आमचं प्रभू मध्ये चालणं आम्ही सतत चालू ठेवलं पाहिजे. किती जण ठेवतात आज असं? प्रियांनो, चालत असताना आम्ही इतके कधी कधी बेभान होतो ना की आम्ही त्या बेभानपणाचा आम्हाला आठवणही कधी कधी राहत नाही. ज्यांच्या हृदयात देवाचं भय नसतं ना प्रियांनो, ते देवाच्या आज्ञा मोडण्याकड किंवा देवाच्या विरोधात चालण्याकड त्यांचं लक्ष जास्त असतं. पण जे देवाच्या भयामध्ये राहण्याची अपेक्षा करतात ते कधीच देवाच्या विरोधात न जाण्याची होईल तेवढी कसोशीने प्रयत्न करण्याच्या अधीनतेत असतात. प्रियांनो, आम्हाला खरेदी जर देवाने केलंय ना, तर देवाने मागील संदेशात मी सांगितलंय, मला आठवण करून देतोय पवित्र आत्मा की मागील संदेशात या वचनावर देवबाप बोलला थोडक्यामध्ये की आम्ही एखादी वस्तू जर खरेदी केली, आपल्या घरामध्ये आणली, तर आम्हाला ती वस्तू आम्ही आणलेली आहे तिचा उपयोग काय आहे हे प्रामुख्याने आम्हाला माहीत असतं. आम्हाला जर त्या वस्तूचा उपयोग आमच्या जीवनामध्ये नाही ना, तर आम्ही कधीच बाजारातून हजारो रुपये देऊन कुठली वस्तू घरामध्ये आणणार नाही. अशा विचाराचं मागील संदेशामध्ये देवबाप बोललेला आहे. प्रियांनो, धन्य ते प्रियजन आहेत ज्यांना देवाच्या सानिध्यामध्ये बसण्याची देवबाप संधी देतो. प्रियांनो, तुम्ही प्रार्थना करत असताना मी मान्य करतो 24 तासात एकदा का होईना तुम्ही बायबल वाचून तुमची जी काही भोळी भाबडी प्रार्थना आहे ती देवबाप्पाला करत असताना असा मी तरी विश्वास ठेवतो. कोणी एकापेक्षा अधिक वेळ करत असेल
ते देव बाप पाहत आहे. पण कमीत कमी एक वेळेस तर विश्वासणारा बायबलचं एखादं वचन का वायना वाचून प्रार्थना करत असेल, आणि जो कुणी 24 तासामध्ये एक वेळेसही बायबल वाचून प्रार्थना करत नसेल, त्यांचं ख्रिस्तामधलं जीवन कसं असेल हो? ते ख्रिस्तामध्ये कसे चालणारे असतील प्रभूच्या नजरेमध्ये? जेव्हा प्रभू येईल तेव्हा त्यांना प्रामुख्याने बायबल विषयी जर त्यांनी विचारलं प्रभूंनी की तू पवित्र शास्त्र वाचित होता का, त्यावेळेला शरीरातला आत्मा कधी खोटं नाही बोलणार बर का. आत्मा म्हणून बिलकुल वाचत नव्हता बायबल. याला बायबल वाचण्याचा खूप कंटाळा असायचा, किंबहुना हा बायबलला स्पर्शच करत नव्हता. आणि असे प्रियजन आहेत प्रियांनो, या भूतलावर मी काही ठिकाणी पाहिले की त्यांनी वर्षानुवर्ष बायबलला स्पर्शच केलेला नव्हता. आणि जेव्हा बायबल त्यांचं मी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आणायला सांगितलं, तेव्हा त्या बायबलच्या कव्हरवर धुळीचा मोठा खकाना साठलेला मी स्वतः डोळ्यांनी पाहिला. यानं एक दिवस जर बायबल कुठं कपाटावर ठेवलं तर एवढा धुळीचा खकाना कधीच बायबलवर साठणार नाही. हा थोडं बहुत अंधकरित्या बायबलवर आम्हाला धूळ दिसू शकते, पण बायबलच्या फ्रंट पेजवर एवढा मोठा धुळीचा खकाना कधीच एक दिवस बायबल ठेवल्याने येत नाही. आणि प्रियांनो, असे मी परिवार पाहिले, त्यांना म्हणलं आजपासून या बायबलचा उपयोग करायचा, याला एका जागेवर ठेवायचं नाही. ज्यांना पण वाचायची इच्छा होईल 24 तासामध्ये ते बायबल घेऊन वाचायचं, तुमची भोळी भाबडी प्रार्थना करायचं. काही जणांनी ऐकलं प्रियांनो, ज्यांनी ऐकलं त्यांना शारीरिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद प्रभू आजही देत आहे. पण ज्यांनी अद्यापही हे ऐकलं नाही किंवा हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते अजूनही उतरले नाही, त्यांनी किमान अंतिम समयामध्ये तरी हे शब्द ऐकल्यानंतर एक अध्याय का होईना बायबलचा 24 तासामध्ये वाचून प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किमान एक वेळेस तर केला पाहिजे. आणि जर एकापेक्षा अधिक करण्याची इच्छा झाली तर त्याला पण देवबाप मनाई करत नाही. पण आमचं नाते संबंध, आमची रिलेशनशिप प्रभू बरोबर चांगली ठेवण्याचा यापेक्षा दुसरा चांगला मार्ग प्रभूच्या नजरेमध्ये दुसरा कोणताही नाही. म्हणून प्रियांनो, ही संगती, ही सहभागिता विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी प्रभू बरोबर ठेवावी. म्हणून देव बाप्पाचा आत्मा आजही काही सेवकांना, काही सेविकांना, काही ब्रदरांना सेवेसाठी बाहेर पाठवित आहे. ज्यांना आत्मा चालवित आहे तेच अशा रीतीने देवाची सेवा करायला बाहेर जात आहेत. ज्यांना प्रभू चालवित नाही ते काय करत असतील ते मला सांगता येणार नाही. म्हणून प्रियांनो, प्रभू जर तुमच्या घरात आलेला आहे तर तुम्ही पण प्रभूचा आदर त्याप्रमाणे करा ज्याप्रमाणे आदर करण्याची प्रभू तुमच्याकडून अपेक्षा करतो. आज प्रत्येक पृथ्वीच्या पाठीवर जे जे विश्वासणाऱ्यांचे घर आहे तेथे प्रभूचा आत्मा विशेष गोष्ट आपल्या हातून आपल्याला देण्यासाठी येतो आणि विश्वासणाऱ्याकडून प्रसन्न होण्याच्या अनुषंगाने पवित्र आत्मा आज घरोघरी देवाच्या प्रियजनांच्या गाठी भेटी येत आहे. म्हणून प्रियांनो,
अंतिम समयामध्ये आम्ही जास्तीत जास्त स्वतःला सावधान करून देवाची इच्छा काय आहे हे समजून घेऊन देवाच्या मनोरथाला आमच्या जीवनामध्ये आम्ही कसं पूर्ण करू याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आम्ही प्रार्थना कर बाळा. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 से नदीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराचे बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते. ओ येशू ख्रिस्ता, ही सुंदर शिवे तू आमच्या जीवनाला जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद बाप्पा. बाप्पा, आम्ही जे वचन वाचलं ते तू आशीर्वाद कर ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू इथे बसले प्रत्येकाला पुरव ईश्वराचे बाप्पा. बाळासाहेब तुझी वचन सेवा करत असताना त्यांना लागणारं आरोग्य बुद्धी चातुर्य तू पुरव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, इथे बसले प्रत्येकावर मी तुझा आशीर्वाद स्वीकारते. हो ईश्वराजा, तुझ्या मार्गात तू आम्हाला चालव, तुझ्या ज्ञानाच्या भंडारातून तू आम्हाला ज्ञान पुरव ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आम्ही रात्री झोपत असताना आमच्या घराभोवती युद्धाचं कुंपण तू ठेव. आम्ही जे जेवण खाणारे ते तू आशीर्वाद ईश्वराजा. आम्हाला दिलं तसं सर्वांना ते. हो ईश्वराजा बाप्पा, जे प्रवास करत आहेत त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. जे आजारी आहेत ईश्वरच्या नावात त्यांचा तो आजार बरा कर म्हणून तुला धन्यवाद देते ईश्वराजा बाप्पा. आजकाल तू बरं केलंस त्याबद्दल तुझे खरोखर धन्यवाद ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, तू खरंच दयाळू परमेश्वर आहेस ईश्वराजा. त्याचा तो आम्हाला अनुभव दिलास त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद ईश्वराजा बाप्पा. ओ प्रभू ख्रिस्ता, बाळासाहेबांचं जसं येणं आशीर्वाद केलं तसं त्यांचं जाणं देखील आशीर्वाद कर. तुझी वचन सेवा करत असताना बाप्पा त्यांच्या सोबतीत राहा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझ्या देवळचं कुंपण तू त्यांच्या भोवती ठेव आणि होय तुझ्याच नावाचा बरोबर पप्पा काम करत असताना त्यांच्या सोबतीत राहा ईश्वराजा. हो बाप्पा, त्यांना लागणारी शक्ती तू पुरव. आमच्या सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्ता, आम्ही शालेय शिक्षण घेत असताना आम्हाला लागणारं ज्ञान बुद्धी चातुर्य तू आपल्या ज्ञानाच्या भंडारातून पुरव. हो ईश्वराजा, तू म्हणतो जेथे दोघी किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराजा, तो आमच्यात उपस्थित होता असा आमचा विश्वास आहे ईश्वराजा. तो विश्वास तू पूर्ण करणार देवीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. ज्योतिषी प्रार्थना तारणार परमेश्वर ख्रिस्ताच्या कोडन प्रयत्न केली म्हणून मी देतो ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गाचे बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच आमचे आम्हास सोड, आणि आम्हाला स्पर्श नकोस तर आम्हाला सोडत सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु रक्त की जय, प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन.